लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीनं प्रियकराचा गळा चिरून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना 15 दिवसांपूर्वी नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात घडली। याबाबत मिळालेली माहिती अशी की शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील वसंत सातपुते हे 5 ऑगस्ट पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे नातेवाईक कचरू कडवे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती। सदर घटनेचा तपास करत असताना गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इंदिरानगर पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं। हसीना शेख, साहिल शाह, मोईन शाह, सरफराज सय्यद असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली। वसंत सातपुते गेल्या 15 वर्षापासून हसीना शेख या महिलेसोबत राहत लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होते। मात्र 6 ऑगस्ट पहाटेच्या सुमारास सातपुते घरी पोहोचले असताना हसीना हिनं आपला मित्र साहिल याच्या मदतीनं वसंत सातपुतेंचा गळा चिरून निर्घुण हत्येत खून केला। वसंत सातपुते यांचा मृतदेह तब्बल 18 तास घरात ठेवला। त्यानंतर रात्रभर व्यवस्थित कट रचून दुसऱ्या दिवशी मृतदेह गोणीत बांधून 4 चाकीतून नाशिक मुंबई महामार्गावरील कसारा घाटात फेकून दिला। याबाबत अधिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे ही घडलेली घटना आहे। याबाबत फिर्यादी कचरू सकाराम कडवे यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली होती की त्यांचे परिचित वसंत गोरखनाथ सातपुते हे दिनांक 5 ऑगस्ट 2026 पासून मिसिंग आहेत आणि त्यांची जी त्यांच्यासोबत राहणारी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी हसीना हबीब शेख यांनी अज्ञात कारणाकरता अपहरण केला किंवा खून केल्याची शक्यता आहे। या अनुषंगाने इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 4 आरोपींना निष्पन्न करण्यात आलेला आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यासोबतच आरोपींनी निवेदन पंचनाम्यामध्ये अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत हे कसारा घाटामध्ये टाकलेलं होतं। त्या ठिकाणावरून आपण डेड बॉडी रिकवर करण्यात आलेली आहे। गुन्ह्यामागील नक्की कारण काय? यामधील मयत आणि आरोपी हसीना हे मागील 15 ते 16 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। त्यानंतर मागील काही दिवसापासून हसीना हिचे आरोपी नामे साहिल रफिक शाह याच्यासोबत प्रेम संबंध जुळले आणि ह्या प्रेम संबंधाला पहिले जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेला मयत हा अडथळा ठरत असल्यामुळे त्यांनी हा खून केलेला आहे। हा दिनांक 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळेला साधारण 3 ते 4च्या दरम्यान आरोपी यांनी हसीनाचं जे घर आहे त्या ठिकाणी मयत हा झोपेत असताना त्याच्यावरती वार केला आणि चाकूनी त्याचा गळा कापून खून केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 तारखेला त्याचं प्रेत हे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कसारा घाटामध्ये एका इर्टिका गाडीमध्ये नेऊन टाकलं। ही तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। या प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।